पक्षाने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटून टाकेल असं पुन्हा वक्तव्य त्यांनी केलं. नाही, गणेश नाईकचं थोडं जास्त होत चाललेलं आहे. दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपण थोडं डोकं ठिकाण्यावर ठेवा. एकनाथ शिंदे साहेबांमुळे सत्तेत आलेत हे विसरू नका. आणि कुणाला साफ करण्याची कुणाला भाषा करताय? हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का काय साफ व्हायला? का तेथीलची रेतीचं खदान आहे साफ करायला? आम्ही हिमतीने आणि जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस साहेबांकडून काय तुम्हाला घ्यायचा आदेश तो घ्या ना, पण वारंवार बोलून तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्ही काहीतरी आहोत ही समजण्याची चूक करू नका. आम्ही ऐकतो याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला काही कळत नाही. महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा आणि तुम्ही बोलायचं हे आता सहन होणार नाहीये. मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबाला बोलणार आहे. हे दरवेळेला जे चाललंय ना, आम्ही साफ करून टाकू, आम्ही हे उखडून टाकू, आम्ही ते फेकून देऊ, कुणासाठी ही भाषा करताय तुम्ही? अरे आम्ही जे काही त्याग केलाय ना त्याच्यामुळे ही सत्ता आहे दिसते आज. एकनाथ शिंदे साहेबाला एकदम हलक्यात घ्यायचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुमची काय एवढी जर काही ताकद वगैरे असेल तर खरं सांगा देवेंद्र फडणवीस साहेबांना, घेऊन टाका एकदाचा काय निर्णय घ्यायचा तो. परंतु वारंवार बोलून वारंवार दिसून साफ करून टाकू, संपून टाकू, काय कशाला ही भाषा पाहिजे तुमची? आणि मग हीच भाषा जर आम्ही केली तर मग महायुतीमध्ये मिठाचा खडा. थोडंसं लिमिट असते. एखाद्या नेत्याबद्दल बोलताना काहीतरी थोडंसं तर भान ठेवलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो, हे नवी मुंबईचे डोंगर नाही साफ करण्यासारखे. हे एकनाथ शिंदे आहेत आणि ते ज्या वेळेला ते निर्णय घेतात अत्यंत शांतपणे आणि संयमाने घेत असतात. आजही आम्ही काय बोलत यासाठी नाही की महायुतीमध्ये कुठे बिघाड होऊ नये म्हणून. जर तुम्हाला वाटत असेल की महायुतीमध्ये बिघाड व्हावाच तर तुम्ही आव्हान देत बसा, आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत. पक्षाने जर खुली दिली तर ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरमध्ये भाजपाचा महापौर झाला असता असे गणेश नाईक म्हणतात. पक्षाने दिला असता तर काय केलं असतं हा नंतरचा भाग आहे. आम्ही जर उठाव केला नसता ना तर पक्ष सत्तेत नसता आला तर याची हे बी लक्षात ठेवा. आमचं बलिदान आहे तिथं. आम्ही केलेला उठाव हा आमच्या जीवावर बेतलेला उठाव आम्ही करून हे सत्ता मिळवलेली आहे. सत्तेमध्ये तुम्हीच भागीदार आहात अशातला भाग नाही आहे. ही सत्ता मिळवताना घेतलेले कष्ट हे महाराष्ट्राची जनता जाणते. आमची एक वाघीण आहे ती नवी मुंबईमध्ये भाजपचीच वाघीण आहे, तिच्याशी निपटा पहिले. ज्या पद्धतीनं गणेश नाईक वारंवार वक्तव्य करतात, मुख्यमंत्र्यांनी समज दिली पाहिजे असं वाटतं. मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे, परंतु यांना वक्तव्य करायची सवय लागलेली आहे. आणि कोणत्याही भाषेत जाऊ द्या, कोणत्याही इंग्लिश चॅनलला जाऊ द्या, हिंदी चॅनलला जाऊ द्या, आम्ही जर बोलायला लागलो ना तर देश पातळीवर जाईल. म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बंद मोठी लागकी तेवढंच सांभाळा. त्याच्यावर जर जायचा प्रयत्न केला तर आमचा संयमसुद्धा सुटू शकतो. आणि आमचा संयम जर सुटला तर मला वाटतं ते महायुतीसाठी योग्य होणार नाही. मात्र संजय राऊत यांनी जे आहे ते गणेश नाईक यांच्या भूमिकेला संमती दर्शवली, अंमली पदार्थाच्या पैशावरून जे आहे ते ठाण्यात सत्ता मिळवली असा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत काय होतो, पागल माणूस आहे. संजय राऊत आता कुणाची झील उडेल आणि कुणाच्या पायाशी जाऊन लोटांगण घेईल त्याचा काही भरोसा राहिला काय? आता बिनभरवशाचा माणूस म्हणजे संजय राऊत. उद्धव साहेबाचा त्यांच्यावर विश्वास नाही राहिलेला, तर बाकीचं काय? सुप्रिया सुळेंनी सुद्धा या ड्रग्ज प्रकरणावर निशाणा साधलाय. ते असं म्हणतात की ड्रग्ज पकडून उपयोग नाही, ड्रग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहू. ड्रग मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. ज्याचा ड्रग्ज असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोणताही ड्रग माफिया या महाराष्ट्रामध्ये राहता कामा नये ही आमची सुद्धा भूमिका आहे. त्याला बेड्या घाला, त्याला वाटेल त्या कलमा लावा आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये कसा राहील याची बंदोबस्त मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. त्याला आमचं समर्थन राहणार आहे. उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये प्रेस घेतली, त्या म्हणतात की अंबादास दानवे यांची जे आहे ते आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली. अंबादास दानवे किंवा उबाटाचे अनेक नेते हे उबाटामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. अनेक पक्षाकडे अनेक लोक जात आहेत. कदाचित त्याच पद्धतीने हे यांच्याकडे गेले असावे.
आणि म्हणून काय जे काही प्रोसेस होईल ते त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. तुम्ही काय रायमोसोबत बोलणार का? नाही, मला आणखीन तो तसा तेवढा अधिकार नाही आहे. तो एकनाथ शिंदे साहेब उद्या मग मी त्यांची भेट आहे एकनाथ शिंदे साहेबाची, ते बोलल्यानंतरच मग आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. सुषमा अंधारे असं म्हणतात की पैशाचा पाऊस पडून सुद्धा शिंदे शिवसेनेचे 616 नगरसेवक आले, आमचे मात्र जे आहे ते 543 आहे पैसे न खर्च करता. थोडा आकडा चुकलेला असेल त्यांची एकदा मोजून दाखवा म्हणा. आता खोटं बोलण्याच्या स्पर्धेमध्ये हे एक नवीन आता एक तयार झालेले आहेत. त्यांना असं वेग बोलण्याची सवय ज्या लोकांना लागली त्यांनी त्याचे आकडे आणि त्यांचे नाव एकदा जाहीर करावे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला. माजी राज्यपालाला जो पुरस्कार प्राप्त झाला आहे तो त्यांच्या योग्यतेनुसार झालेला आहे. कोणत्या एका पक्षाचं ऐकलं नाही म्हणून त्यांच्यावर जो काही बदनामी करायचा प्रयत्न केला अशाने काही होत नसतं. आणि एखाद्याला तो सन्मानित केल्यानंतर त्याच्यावर टीका करणं सुद्धा योग्य नाही. उद्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अंतिम तारीख आहे उमेदवारांना मागे घेण्यासाठी, मात्र मोठ्या प्रमाणात रस्सीखेच हेच काही ठिकाणी महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते. याचं सोल्युशन कसं निघणार आणि कशा प्रकारे? नाही, मी सांगितलंय की आता ज्या ठिकाणी बी फॉर्म दिले गेलेले आहेत, आम्ही आताही प्रयत्न करतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये की या युतीमध्ये सगळ्या निवडणुका लढवल्या पाहिजेत. परंतु कार्यकर्त्याला बी फॉर्म दिल्यानंतर ते वापस घेणं तेवढंच अवघड असतं. म्हणून समजावण्याचा प्रयत्न करून शक्यतो आम्ही ज्या ठिकाणी फॉर्म वापस घेतला जाणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू. नगरसेविका मुंबईच्या शहरसेवकांनी वक्तव्य केलं होतं, मात्र इम्तियाज जलील यांनी तिथे जाऊन त्यांना समर्थन केले आणि महाराष्ट्र हिरवा करू असं. इम्तियाजला माझा आलेला आहे. नगरसेवक काय निवडून आले त्याला वाटलं की मी महाराष्ट्राचा राजा झालो की काय. असे खूप औरंगजेबीकडे येऊन गेलेत आणि त्यांचा टिकाव लागलेला नाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवणं जिंकून येणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु आम्ही हिरवा करू, आम्ही महाराष्ट्र मुंब्रा करू, नंतर महाराष्ट्र करू, नंतर देश करू, हे जे काही वक्तव्य आहेत ना, हे जातीवादाचं विष पेरण्याचे जे काही चाललेलं आहे प्रयत्न, तो या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. त्याला सडेतोड उत्तर हे दिलं जाईल. खरं तर आज खैरे आणि दानवे सोबत बसले होते, मात्र खैरे साहेब आणि दानवे सोबत बोलणं झालं नाही. तुमच्यासोबत चाय पी चर्चा झाली, काय बोलणं? माझी सर्वांबरोबर चांगली चर्चा होते. सगळ्यांशी माझे सगळे चांगले संबंध आहेत. खैरेंशी तर चांगलेच आहेत आणि म्हणून त्यांच्या आपसात जरी बनत नसलं तर त्यांचं माझ्याशी बनतं. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, भाजप असेल, भाजप तर मित्रपक्ष आहेच आहे, पण उभाटाचे असेल की इतर पक्षाचे लोक असतील, हे राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा चांगले संबंध आमच्याशी ठेवतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.